नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवड या चॅनलवरती स्वागत करते। तर शेतकरी बांधवांनो, सध्याचं वातावरण जर बघितलं तर ढगाळ वातावरण आहे, अवकाळी येणारा पाऊस। तर या ढगाळ वातावरणामुळे दवधुक्यामुळे सध्या गोट कांदे जर बघितले तर संपूर्णपणे गोट कांद्यांची पात ही वाकडी झालेली आहे। त्याचबरोबर गाभ्यांमध्ये मावा असेल किंवा इतर किडींचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। तर याच्या नियंत्रणासाठी आपण तातडीने कॉम्बिनेशनमध्ये कोणते औषधं घेतले पाहिजेत याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की कोणते औषधं कॉम्बिनेशनमध्ये घेतले पाहिजे व त्यांचं योग्य प्रमाण हे किती घेतलं पाहिजे। कारण आता करपा असेल किंवा इतर बुरशीजन्य रोग असेल यांचा प्रादुर्भाव हा जास्त वाढल्यामुळे हे लवकरात लवकर आटोक्यात आणणं हे फार महत्त्वाचं आहे, नाहीतर पुढे जाऊन आपलं खूप मोठं नुकसान यामुळे होणार आहे। तर चला आपण जाणून घेऊयात की कोणते औषधं हे फवारले पाहिजेत। त्याचबरोबर जर तुमचे इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा, यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल। आणि जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळ पोहोचतील। तर शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही परिस्थिती बघू शकता कशा पद्धतीने गोट कांदे हे झालेले आहेत। संपूर्णपणे पाती वाकड्या झालेल्या आहेत, त्याचबरोबर पाती ह्या पिवळ्या पण पडलेल्या आहेत। तर शेतकरी बांधवांनो, या ढगाळ वातावरणामुळे आपल्या गोट कांद्यावरती जो बुरशीचा अटॅक झालेला आहे, बुरशीजन्य रोगांचा अटॅक जो झालेला आहे, हा नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला एक चांगल्या क्वालिटीचं बुरशीनाशक फवारणं हे फार महत्त्वाचं आहे। तर यासाठी आपल्याला सिजंटा या कंपनीचं फॉलिओ गोल्ड या नावाने मार्केटमध्ये जे औषध उपलब्ध आहे हे घ्यायचं आहे। याचे रिझल्ट अतिशय जबरदस्त आहेत, यामुळे संपूर्णपणे बुरशीजन्य रोगांचा नायनाट हा होणार आहे। फॉलिओ गोल्ड या औषधामध्ये मॅटॅलेक्झिलियम प्लस क्लोरोथॅलोनिल हे कंटेंट प्रेझेंट आहे। हे औषध वापरण्याची मात्रा आहे प्रति लिटरसाठी 2 ml, म्हणजे जर तुमचा 15 लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्हाला 30 ml औषध घ्यायचं आहे, किंवा जर तुमचा 20 लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्हाला 40 ml असं या औषधाचं प्रमाण हे घ्यायचं आहे। त्याचबरोबर जो आपल्या पाथींमध्ये मावा असेल, रस शोषणारे कीटक असतील किंवा थ्रिप्स असतील तर इत्यादी कीटकांचा नायनाट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक कीटकनाशकचाही वापर करणं आवश्यक आहे। तर कीटकनाशक घेत असताना आपल्याला UPL कंपनीचं लॅन्सर गोल्ड या नावाने जे मार्केटमध्ये औषध उपलब्ध आहे हे घ्यायचं आहे। यामध्ये ॲसिफेट प्लस इमिडॅक्लोप्रिड हे कंटेंट प्रेझेंट आहे, यामुळे संपूर्णपणे किडींचा नायनाट हा होणार आहे। तर याची वापरण्याची मात्रा आहे प्रति पंपासाठी 50 ग्रॅम। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, कांद्याच्या ज्या पाती लूज झालेल्या आहेत, वाकड्या झालेल्या आहेत, तर ह्या नियंत्रणात आणण्यासाठी, पाती सरळ होण्यासाठी, पातींना चांगली ग्रीनरी येण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मॅग्नेशियम सल्फेटचाही वापर करायचा आहे। तर मॅग्नेशियम सल्फेट घेत असताना आपल्याला ते चिलेटेड फॉर्ममधलं घ्यायचं आहे, म्हणजेच पावडर फॉर्ममधलं मॅग्नेशियम सल्फेट हे घ्यायचं आहे। यामुळे ग्रीनरी येणार आहे, पाती ज्या आहेत त्या जाड होणार आहेत, त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे पाती सरळ होण्यासाठी मदत होणार आहे। तर मॅग्नेशियम सल्फेटचा जर वापर आपण बघितला तर म्हणजे यूज जर बघितला तर यामुळे सॉईलमधलं जे नायट्रोजन आणि फॉस्फरस आहे हे अपटेक करण्यासाठी मदत होते। तर मॅग्नेशियम सल्फेट वापरत असताना हे आपल्याला प्रति लिटरसाठी 2 ग्रॅम असं घ्यायचं आहे, म्हणजेच जर तुमचा 15 लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्हाला 30 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे, किंवा जर तुमचा 20 लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्हाला 40 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट असं घ्यायचं आहे। यामुळे खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट हे येणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, मी जे तुम्हाला 3 औषधं सांगितली आहेत यांचं योग्य प्रमाण घेऊन हे तुम्हाला तातडीने आपल्या पिकावरती याची फवारणीही करायची आहे। यामुळे रिझल्ट हे चांगल्या प्रकारे येणार आहेत, लवकरात लवकर रिझल्ट हे येणार आहेत। या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा। त्याचबरोबर हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल। आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळ पोहोचतील। आणि कांदा पिकाबद्दल जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल, खत व्यवस्थापन असेल, फवारणी असेल, तर ही सर्व सविस्तर माहिती आपल्या ॲग्रोवड या चॅनलवरती उपलब्ध आहे, तेही तुम्ही चेक करू शकता। चला तर आजचा व्हिडिओ मी येथे सेंड करते।